मित्रांनो, तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आणि रंजन मामाला म्हणते, मनुका काकू माझ्या मल्हार गुरुजींना सोडवण्याचा प्रयत्न करतीये आणि तिने मला वाचवलं हे पण लक्षात ठेव मामा तू. तेव्हा निरंजन मामा म्हणतात की तू कधीपासून त्या मनुका काकूवर एवढी विश्वास ठेवायला लागलीस ग? अगं असंही असू शकतं ना की तुला ढकलण्याच्या नादात की ती मोनिका स्वतः त्या दरीमध्ये पडली असेल. तेव्हा आता स्वराच्या डोक्यात जरा प्रकाश पडतो. तेवढ्यातच आता चपलेचा आवाज येतो. तेव्हा आता त्या दोघांनाही समजतं की मोनिका आली. तेव्हा निरंजन मामा तो विषय टाळतात स्वराला गप्प राहायला सांगतात. मोनिका दार उघडून आतमध्ये येते आणि विचारते की काय काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे, आणि निरंजन तू माझ्या रूममध्ये आहेसच कसा? तेव्हा निरंजन मामा म्हणतात तुमच्या आणि मल्हार सरांच्या कपड्यांना इस्त्री केली होती म्हणूनच मी ती घेऊन आलो होतो. तेव्हा आता ती कपडे कपाटात ठेवलीये असं आता निरंजन मामा म्हणतात. तेव्हा मोनिका ठीक आहे असं म्हणते आणि मामाला जायला सांगून लगेच दार बंद करून घेते आणि स्वराला विचारते, हे बघ मला माझ्या मल्हारला सोडवायचं आहे काहीही करून. हे बघ तुझे हे जे चमचे आहेत ना, ती मंजुळा हा निरंजन, त्या चमच्यांना मी अजिबात घाबरत नाही आणि त्यांचं तू ऐकायचं नाहीस. तुमच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं हे मी विचारणार नाही, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेव, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तेव्हा स्वरा ठीक आहे असं म्हणते. दुसरीकडे निरंजन मामा मंजुळा हे दोघेही सदाभाऊला भेटतात. सदाभाऊ म्हणतात की नाही मला हे काम जमणार नाही, कारण पोलीस स्टेशनमध्ये जायचं, पोलीस बनायचं हे मला कसं जमणार, मी तर साधासुद्धा ॲक्टर आहे. तेव्हा निरंजन मामा म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये जायचंच नाहीये, अहो पोलीस स्टेशनच्या बाहेर जायचंय, मला हे काम जमणार नाही असं सदाभाऊ म्हणतो. तेव्हा मंजुळा म्हणते जाऊ द्यात निरंजन भाऊ, नका सांगू यांना काही काम, आपण पाहू काहीतरी. अहो त्या लहान मुलीचा जीव धोक्यात आहे म्हणून म्हटलं की मल्हार सरांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनमधून सोडवावं, पण जर आपली लोकं असतील तर काय करायचं मग, असं म्हणून आता ते दोघेही निघालेले असतात. तेव्हा आता सदाभाऊ त्या दोघांनाही थांबवतो आणि म्हणतो मी हे काम करायला तयार आहे असं म्हटल्यावर आता ते दोघेही खूप खुश होतात. सदाभाऊ आता त्यानंतर लगेच पोलिसांचे कपडे घालून येतो. तर मंजुळा निरंजन मामा दोघेही बाईकवरून येतात आणि जी गाडी सदाभाऊने आणलेली असते त्या गाडीचं नंबर प्लेट लगेच कुणी न पाहता बदलून टाकतात. त्यानंतर निरंजन मामा आणि मंजुळा हे दोघेही रात्रीचे आता पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर आता आजूबाजूला पाहतात कुणी नाही ना, अगोदर याची खात्री करून घेतात. तर त्यांचा प्लॅन आता सुरू होणार असतो. तेवढ्यातच एक पोलीस आता तेथे येतो. तेव्हा तो गाडीवरून खाली उतरतो. तर मंजुळा आता म्हणते अरे माझ्या कर्मा, हा कुठून इथे कलमडला, आता काय करायचं मामा? तेव्हा निरंजन मामा म्हणतात आपण पुढे जाऊ जरा. तेवढ्यातच आता पोलिसाला त्याच्या बायकोचा फोन येतो. तेव्हा त्याची बायको फोनवर काहीही बोलत असते तर मंजुळा त्याच्याकडे पाहून हसते. हा तुझा नवरा पोलीस आहे, जरा थोडा तरी रिस्पेक्ट दे असं म्हणून आता तो तेथून जातो. तेव्हा आता मंजुळा लगेच त्या संधीचा फायदा घेत सदाभाऊला फोन करते. फोन केल्यानंतर सदाभाऊ तेथे आता ती दुसरी गाडी घेऊन येतो. गाडीतून खाली उतरून मंजुळा लगेच आता मल्हारच्या गाडीची चावी सदाभाऊला देते. तर सदाभाऊ पटकन क्षणाचाही विलंब न करता मल्हारची गाडी घेऊन तिथून धूम ठोकतो. तेव्हा कुठे आता मंजुळाच्या जीवात जीव येतो. तेवढ्यातच तो पोलीस पुन्हा मागे येतो आणि म्हणतो अरे च्या इथे एक गाडी होती ती कुठे गेली आता? मरू दे, कुठेही जाऊ देत, मला आता इथे खूप भूक लागली आहे, मी जाऊन आता जेवतो अगोदर, असं म्हणून तो डबा घेऊन तिथून जातो. मंजुळा आणि निरंजन मामा हे दोघेही मोकळा श्वास घेतात आणि आता सदाभाऊच्या पाठीमागे त्या गाडीचा पाठलाग करत लगेच मल्हारच्या घराजवळ येतात. आता घरी आल्यानंतर आता सदाभाऊच्या हातून चुकूनच ते गाडी लॉक करायची राहते म्हणून त्याचा आवाज येतो. इकडे त्या आवाजाने मोनिकाला जाग येते. मोनिका आता झोपेतून उठते. तिला कसला तरी भास येतो म्हणून ती लगेच बाहेर येण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मोनिका आता दाराजवळ येते आणि इकडे तिकडे पाहते. तेव्हा ती खूप घाबरलेली असते, नक्की काहीतरी घडतंय अशी तिला जाणीव होते. परंतु तेवढ्यात असते ते स्वरा येते आणि मनुका काकू तुम्ही बाहेर का आलात? हो चला ना आतमध्ये, मला खूप झोप येते, मला एकटीला भीती वाटते असं ती म्हणते. तेव्हा मोनिकाचाही नाईलाज होतो. तर इकडे निरंजन मामा आणि सदाभाऊ दोघेही बाहेर उभे असतात. मंजुळा तितक्यात वेषांतर करून तेथे येते. स्वतःचा चेहरा लपवत आता मल्हारच्या गाडीचा उघडून त्यामध्ये आता काहीतरी कपडे ठेवते. तर सगळे व्हिडिओ शूटिंग आता निरंजन मामा करून
घेत असतात. त्यानंतर आता मंजुळा आपल्या डोक्यावर असणारी टोपी काढते आणि स्वतःचा चेहरा दाखवत आता निरंजन मामाला म्हणते, सगळं काही व्हिडिओ शूट झालं ना? तेव्हा त्या घटनेचं सगळं व्हिडिओ शूट झालं आहे असं निरंजन मामा म्हणतात. ठीक आहे असं म्हणून मंजुळाला आता जरा बरं वाटतं. ती सदाभाऊला म्हणते, आपल्याला आता ही गाडी लगेच तिकडे ठेवायला हवी. ठीक आहे असं सदाभाऊ म्हणतात. तर त्या अगोदरच आता मंजुळा आणि निरंजन मामा हे दोघेही पोलीस स्टेशनला येऊन पोहोचतात. तर सदाभाऊ आता गाडी घेऊन तेथे येतो. गाडीतून खाली उतरून गाडी लॉक करतो. तर आता त्याला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. तर मंजुळा आणि मामा देखील घाबरलेले असतात. ही पाहू नये असंच त्यांना वाटत असतं. तेव्हा सदाभाऊ लगेच दुसऱ्या गाडीत बसून आता ती गाडी घेऊन तिथून धूम ठोकतात. त्यानंतर आता निरंजन मामा आणि मंजुळा देखील तिथून पळतच जातात. काही वेळाने तो पोलीस तिथे येतो आणि म्हणतो की अरे देवा, ही गाडी इथे कशी? मला तर काही कळेनासं झालं आहे. तेवढ्यातच त्याच्या बायकोचा फोन येतो आणि तो पुन्हा फोनवर तिला बडबड करू लागतो. त्या नादात तो सगळं काही आता विसरून जातो. तर आता दुसऱ्या दिवशी तावडे म्हणतात पोलिसांना की लवकरात लवकर मल्हार कामतांना घेऊन या, कारण आपल्याला त्यांना कोर्टामध्ये घेऊन जायचं. त्या एका मॅडमला बोलवतात आणि विचारतात की हो, त्या मल्हार कामतांच्या मिसेसला, त्या स्वराला यांना बोलवलंत ना तुम्ही फोन करून? आणि त्या रश्मी मॅडमला सुद्धा. ती म्हणते हो, मी सगळ्यांना बोलवलंय. काही वेळाने आता मल्हारला तिथे आणण्यात येतं. मल्हार तिथे आल्यानंतर तावडे आता लगेच म्हणू लागतात की पुढचा तपास CBIकडे आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य केला नाहीत आणि त्याचबरोबर तुम्ही इथून पळून गेला आहात. तेव्हा मी पळून गेलो नाही, माझ्या स्वराला वाचवण्यासाठी मी तिकडे गेल्याचं मल्हार म्हणतो. तेव्हा आता पुढचा तपास CBIकडेच जाणार आहे. त्यामुळे काय, तुमची शिक्षा आता वाढवून मिळणार आहे. तेव्हा आता मल्हारला टेन्शन येतं. तेवढ्यातच तेथे मंजुळा साळुंखे वकील आणि विजयला घेऊन तेथे येते आणि मल्हार कामत निर्दोष आहे असं म्हणते. आता कोर्टात नुसती बडबड करून चालत नाही, तेथे पुरावे लागतात असं आता मंजुळाला तावडे म्हणतात. तेव्हा आमच्याकडे पुरावे आहेत असं आता विजय म्हणतो आणि त्या पुराव्यांचा खरा खोटा निवाडा या फोनमध्ये आहे असंही मंजुळा म्हणते. तेवढ्यातच मोनिका आणि स्वरा देखील तेथे आलेले असतात. त्या दोघीही आल्यानंतर स्वरा वेगळ्याच आशेने आता मंजुळाकडे पाहत असते की मल्हार गुरुजी आज काहीही झालं तरी सुटणार. तेव्हा आता मंजुळा म्हणते की आमच्याकडे खूप मोठे पुरावे आहेत असं म्हणून आता ती इन्स्पेक्टर तावडेंना ते पुरावे दाखवते. तेव्हा ते म्हणतात की हे कसं होऊ शकतं, मल्हारला कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते असंच म्हणायचं. तेव्हा मंजुळा म्हणते आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला की मल्हारला कुणीतरी अडकवलंय. तावडे जरा घाबरतातच की मल्हार विरोधात कुणीतरी खूप मोठं कांड केले. तेव्हा साळुंखे म्हणतात की आता तुम्हाला समजलं असेल, मल्हार सरांविरोधात कुणीतरी हे प्लॅन केला आहे. आता तो व्हिडिओ जेव्हा तावडे पाहतात तेव्हा तावडेही जरा गप्पच बसतात. तर मोनिका आता मनातल्या मनात म्हणू लागते हे कसं शक्य आहे, कारण हा व्हिडिओ तर सकाळचा होता आणि रात्रीचा हा व्हिडिओ कुणी काढला असेल, म्हणजे याचा अर्थ मल्हारला कुणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते. आता मोनिकाला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा मोनिका आता खूपच घाबरते. मोनिकाला काय करावं हे पण सुचत नाही. तेव्हा आता विजय मोनिकाकडे पाहतच राहतो. आता मंजुळा म्हणते समजलं का तावडे तुम्हाला, तुम्ही निष्पाप एका माणसावर आरोप करत होतात ना? तेव्हा तावडे म्हणतात हे तर आम्हाला माहीतच नव्हतं. मंजुळा म्हणते की आमचे मल्हार सर आता निर्दोष आहेत. मल्हार देखील आता तो व्हिडिओ पाहतो आणि खुश होतो की मी काहीही केलेलं नाहीये, शेवटी हे सिद्ध केलंच. तर आता मल्हार आणि स्वरा एकमेकांना मिठी मारतात. विजय आणि साळुंखे देखील खूपच खुश होतात. तेव्हा मोनिका लगेच आता तावडेला बोलू लागते. तेव्हा तावडे म्हणतात आम्हाला काही हौस नाही असं गुन्हा न केलेल्यांना इथे जेलमध्ये ठेवायची, आता आम्ही याचा शोध घेणारच आहोत. तर आता साळुंखे वकील म्हणतात की मल्हार विरोधात जो कोणी प्लॅन केलाय त्याला तुम्ही लवकरात लवकर शोधायला हवं आता तावडे. तेव्हा तावडे ठीक आहे असं म्हणतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मोनिका मंजुळाचा हात पिरगाळून तिला म्हणते की तू हे प्लॅन केलंय ना, तुझ्याकडे बघते जाता, तेव्हा तू कोर्टात नाही माझे पाय धरायला आली ना तर माझं नाव सुद्धा मंजुळा नाही असं मंजुळा आता रागातच मोनिकाला म्हणते आणि तिचाही हात तो पिरगाळून टाकते. तर मोनिका आता खाली पडणार असते. तेवढ्यातच मंजुळा तिला पकडते आणि म्हणते आत्ता लगेच तू पाया पडू नकोस, त्याला अजून वेळ आहे, कोर्टात भेट, तू माझ्यासमोर आता गयावया करणारच. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.